वेलकम बॅक या मॅच कडे दोन संघाच्या माध्यमातून कडवं संघर्ष मैत्रीपूर्ण लढत मैदानात चालू स्थितीत आपल्याला पाहायला मिळते। एका साइडला निशांत बसेकर आणि दुसऱ्या साइडला हे रितेश निजाई आणि सफाळेमधील टेनिस विश्वातला एक बाहुबली म्हणून त्याच्याकडे पाहिला गेला असं मनोज पाटील। हाही चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतोय। निशांतला चेंडू नाही समजत आहे, पूर्णपणे प्रेशर मध्ये आणलं गेलाय निशांतला। तीनही चेंडू मात्र अप्रतिम हाताळले गेलेत। चारही चेंडू मात्र किप्परकडे गेल्यात। हेच तर क्रिकेट आहे। निशांत पुन्हा एकदा हाही चेंडू चांगला होता मनोजचा, परंतु यावेळेला मात्र सिंगल अर्जित केली जाईल। एका धावाने समाधान मानतायत। धावसंख्या 1 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 वरती। 5 चेंडूनंतर एक धावा फलकावरती लागल्या गेल्यात। 18 चेंडूचा फक्त खेळ आहे। इथून चांगला खेळ तुम्हाला करायचा आहे। पाच चेंडूंचा खेळ झाला। शेवटचा चेंडू रितेश निजाई पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्स वरती असेल। कशा पद्धतीने खेळ करेल हे आपण पाहणार आहोत। अहो क्या बात आहे, रफ्तार का सौदागर म्हणायला काही हरकत नाहीये। मनोज पाटीलला यांना म्हणे जास्तीत जास्त पसंती मिळाली। टेनिस विश्वातला बाहुबली म्हणून का ओळखला जातं सफाळ्या विभागात, तर त्याचं उत्तर या 6 चेंडू मागे त्याने दिलाय। फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात। एक षटकाचा खेळ संपलाय। 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। एका साइडला निशांत वसेकर आहे, दुसऱ्या साइडला आपण पाहायला गेलं तर छोटा पॅक बडा धमाका रितेश निजाई आहे। 12 चेंडू मागे सर्व काही तुम्हाला चित्र पाहायला मिळेल। मी तरी म्हणेल 12 चेंडू मागे 30 किंवा 35 धावा येणं फार महत्वाची गोष्ट असेल, कारण समोरचा संघ देखील तेवढा ताकदीचा संघ आहे। कल्पेश सारखा एक मोठा बॅटर आहे, मनोज पाटील सारखा एक मोठा बॅटर आहे समोर। गोलंदाजी मार्क वरती राहुल गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याने देखील केली होती। या मॅच मध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे। समोर रितेश निजाई आहे। यावेळेला बॅटिंगची कडा लागली गेली होती। संधी मिळाली रितेशला, कॅच ड्रॉप झालाय। गेल्या मॅच मध्ये देखील त्याला संधी मिळाली, त्या संधीत त्याने सोनं केलं। एक चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने। या मॅच मध्ये त्याला देखील तेच करायचं आहे, कारण आतापर्यंत धावा येत नाहीयेत। त्याचं उत्तर म्हणजे केलेली धारदार गोलंदाजी मनोज पाटीलची देखील आणि राहुलची देखील। निशांत यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथून कल्पेश पुढे सरसावला गेलाय। तिथं हातात झेल विसवला गेलाय। निशांत वसईकरच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम। निशांत ढगावडीच्या आसऱ्याला जाईल असं वाटलं होतं की हा चेंडू मात्र सीमारच्या बाहेर चाललाय, तेवढा प्रॉपर फटका बसला नाहीये। थोडासा निराश मनाने मात्र आलाय निशांत। खूप साऱ्या आशा होत्या निशांतकडे टीमच्या। बॅटर मैदानात सज्ज झाले समीर। गेल्या मॅच मध्ये सर्वोत्कृष्ट झेल ज्याने घेतला होता तोच समीर स्ट्राईक वर असेल। आता धावसंख्या तुम्हाला आकार द्यावा लागेल। 2 चेंडूंचा खेळ झालाय। तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल टू समीर। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। एक रमेल दुसरीचा प्रयत्न इथून उभारला जाईल। समीर म्हणतो यस हो का नाही। या 2 धावा सहजरित्याने होऊ शकतात। गुड रनिंग बिटवीन द विकेट। या 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आतापर्यंत 5 वरती। 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या। 3 चेंडूंचा खेळ झाला। 18 चेंडूचा खेळ असेल।
एक महत्त्वाचा सामना दोन संघांसाठी असेल. एका साईडला विठ्ठलवाडी संघ प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांना माहित आहे की आपण प्रथम क्षेत्ररक्षण घेऊयात. पाच धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक विकेट मिळते. फुलटोच चेंडू होता. इथून मात्र फुलमलाईने खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये. मनोज पाटील अर्थातच मण्यापुढे सरसावला गेला. यावेळेला कॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट. रितेश म्हणतो आपण खेळूयात, परंतु इथून दोन धावा घेण्यासाठी मात्र समीर पुढे सरकला होता. त्यानंतर विकेट मिळाले. विकेट मिळते रितेशची. रितेश देखील ह्या मॅच मध्ये काही करू शकला नाहीये तेवढासा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा फलकावरती लागतात 2 विकेटच्या मदतीने. नवीन बॅटर मैदानात आलाय संदेश. गेल्या मॅच मध्ये एक फिनिशर टच त्याने दिला होता षटकाराने, जेव्हा 5 धाब्याची गरज होती तेव्हा. या मॅच मध्ये देखील त्याला चांगला खेळ करायचा आहे, परंतु राहुलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने राहुलने गोलंदाजी केली, अगदी मनाच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली आहे. यावेळेला एसट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉइड केला गेलाय. तोडफोड कार्यक्रम मैदानात चालू आहे. समीरला देखील परतावला गेला डगआउटच्या आसऱ्याला. समीर देखील निराश आहे. विकेट मिळेल तिसरी. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 वरती आहे. दातेचे पाठीराखे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु खेळ चांगला होत नाही आज. कारण आपण पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ झाला. इथून परत अजूनपर्यंत हार्दिक सेना बाकी आहे. संख्या जाऊन पोचली गेल्या 6 वरती. आपण पाहू शकाल तर राहुल एक चांगला गोलंदाज, गौरव नवीन बॅटर असेल मैदानात. पोलीस दलात कार्यरत आहे. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या 6 धावा. अहो क्या बात आहे. कानाकडून चेंडू निघतायत. हे राहुलची खासियत आहे. बऱ्याच वेळा राहुलची गोलंदाजी आपण पाहिली आहे. अगदी षटक संपला गेला. 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडू नंतर धावसंख्या फलकावरती लागली गेली आहे फक्त आणि फक्त 6 वरती. येणारे अजूनपर्यंत 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडू मागे किती धावा येतील? कल्पेशचा स्पेल अजून बाकी असेल. राहुलचा स्पेल आपण पाहिलं, मनोज पाटीलचा स्पेल आपण पाहिलाय. खूप छान 12ही चेंडू चांगले निघालेत. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त मनोजने धावा खर्च केल्या 2. त्यानंतर राहुलला आणलं गेलं. राहुलने देखील धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. हे षटक कल्पेशचं असेल. कल्पेशने गेल्या पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं. अगदी दोन्ही मॅच मध्ये त्याने स्पेल चांगले हाताळले गेलेत. एक मॅच विनर म्हणून त्याच्याकडे पाहिला गेलाय. आज कल्पेशचा बोलबाला जास्त राहिला गेला आजच्या दिवसात. स्लोवर चेंडू होता, परंतु उचलून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल केलं. संदेश संडेच्या बॅट मधून आलाय. षटकार 6. धावा येऊ शकतात. संदेश राऊत आहे. मेसेज देण्याचा तो प्रयत्न करेल आपल्या टीमला. मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. यावेळेला मात्र थोडीशी चूक केली आहे. एक रन मिळते. दुसरीचा प्रयत्न असेल. चेंडू बाहेर जाणार आहे लेग स्टंपच्या. पंच वळतायत. वाईडचा इशारा आलाय. 1+1 म्हणजे 2 धावा ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या जाऊन पोचेल फलकावरती 14 धावा. चौदा धावा फलकावरती लागल्या गेल्यात. फुलटोच चेंडू होता. फुलटोच चेंडूवर चांगला प्रहार करू शकला नाहीये. फुलटोच चेंडूवर चांगला प्रहार करू शकला नाहीये. टायमिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. फक्त तुम्हाला टायमिंग सहित या चेंडूला खेळायचं होतं. अगदी 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ झाला. येणारे 4 चेंडू अजूनपर्यंत बाकी असतील या शेवटच्या षटकातले. 15 धावा फलकावरती लागतायत. येणारे 4 चेंडू मागे एक जरी मोठा फटका येतोय
तो देखील महत्त्वाचा असेल आपल्या संघासाठी. संदेश फटकेबाजी मैदानात करावे लागेल. स्लोवर चेंडू यासाठी सकर पिचला ओळखला जातं. वेगवेगळ्या पद्धतीचे व्हेरिएशन. चेंडू आणि 15 धावा फलकावरती लागतात. येणारे अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडू मागे कशा पद्धतीने धावा संदेश उभारेल हे आपण पाहणार आहोत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. कॅच ड्रॉप झाले. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा एकदा सरकेल, जाऊन पोहोचेल 17 वरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू आपण पाहणार आहोत. कल्पित चांगली गोलंदाजी करते. जरूर एक षटकार खेचलाय या पहिल्या चेंडू मागे. त्यानंतरचं केलेलं कमबॅक फार महत्वाचं होतं आणि ते कमबॅक देखील झालंय. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. चेंडू बाहेर जाणार आहे. पंच वळतायत. वाईडचा इशारा त्यांच्या माध्यमातून झालाय. एक अतिरिक्त धावा मिळेल मिस्टर एक्स्ट्रा. या एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धावा ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या 18. अजूनपर्यंत येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू प्रॉपर बॅटवर नाही येत आहेत. कल्पित चांगली गोलंदाजी करतायत. संदेशला इथून मोठे फटके खेळायचे होते. एक असा वर्षाचा गोलंदाज त्याला पाठवायचा आहे. तो एक मोठा फटका खेचेल. तो कोण असेल? नवीन बॅटर मैदानात आलाय. भाविक चिंटू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या खेळाडूला. विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे. दातीवर एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलाय. संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले गेले. 4 विकेटच्या मदतीने एक मोठा फटका खेचायचा आहे दातीवर संघाला. परंतु कल्पेशाचा विचार केला तर काय कमालीची गोलंदाजी करतायत. कौतुक करावं लागेल. पहिल्याच चेंडू षटकार, त्यानंतर जे टाकलेले सुंदर चेंडू. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मनोज पाटील वन ऑफ द बेस्ट प्लेयर तिथे सज्ज होते आणि नाही करणार चुकी. इथे मिळते विकेट आणि तुम्हाला उभारायचे आहेत 19 धावा. 18 धावा तुम्ही उभारल्यात. 19 धावेचं लक्ष असेल. 19 धावेचं लक्ष. 18 चेंडू आणि 19 धावेचं लक्ष. मनोज पाटीलची बॅट झळकली तर मॅच फिनिश होऊ शकतं. इथून कल्पेशची बॅट झळकणं फार महत्वाची गोष्ट असेल. काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत. अर्थातच आपल्याला पाहायला मिळते आज सुंदर स्पर्धा. डिंगडॉंग चषक 2025 चा 16 रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरगाचा 3रा दिवस. सुंदर स्पर्धेचं आयोजन, सुंदर स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आयोजकाच्या माध्यमातून. सौरभ वैद्य आणि डिंगडॉंग पुन्हा स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा. चांगलं आयोजन केलं गेलंय. आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्ट मधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका.
पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज देखील पाहायला मिळेल. अगदी थोड्याच वेळात एका साईडला मनोज पाटील अर्थातच म्हणे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाल्या त्या खेळाडूला. अगदी या पालघर परिसरातील एक भरवशाचा गोलंदाज, वर्षाचा फलंदाज. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर भाविक चिंटू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या खेळाडूला. तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. अगदी पहिले षटक घेऊन फार महत्वाचं षटक असेल, परंतु एका साईडला असेल मनोज पाटील. मॅच स्टार्ट केली जाते. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गौरवजी आमच्यासोबत जोडले गेलेत. सिक्स हिटर स्पोर्टचे सर्व आमचे कॅमेरामॅन खूप चांगले टेलिकास्ट करत आहेत. प्रत्येक चेंडू गॅदर करत आहेत. तुषार कुर्ले यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमीचा. पहिला चेंडू चिंटू, पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला पहिल्या चेंडू मागे मिळते विकेट. मनोज पाटील यांची विकेट फार महत्वाची होती या सामन्यामध्ये आणि ती विकेट मात्र परतली गेली. पहिल्या चेंडू मागे यशने घेतला झेल. जल्लोष होतोय मैदानात, कारण मनोज पाटील एक असा खेळाडू आहे जो 3 चेंडू मागे 3 षटकार खेचून मात्र मॅच फिनिश करू शकला असता, परंतु त्याची विकेट मिळते आहे. निखिल होते ना, नवीन बॅटर निखिल ना. पहिल्या चेंडू मागे विकेट. आता मात्र आलाय निखिल. पहिल्या मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग केली होती निखिलने. तोच निखिल बॅटिंग स्टान्स वरती आलाय. धावाला सावरावा लागेल. भाविक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती असेल. यानंतरचा शेवटचा सामना असेल. पहिल्या चेंडू मागे विकेट. इथून निखिल आलाय बॅटिंग स्टान्स वरती सज्ज. पहिला ओहो चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघतोय. यासाठी चेंडूला ओळखलं जातं. पुन्हा एकदा चेंडू सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती त्याला समोर जाईल निखिल. फुलटच चेंडू होता. फुलटच चेंडूला मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु टिपलाय झेल आणि संपलाय निखिलचा खेळ. पहिला चेंडू मागे विकेट, त्यानंतर आला होता डॉट आणि आता देखील निखिलची विकेट मिळते आहे. आता मात्र सर्वांचं लक्ष कोणाकडे आहे तर कल्पेशकडे आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एकही धावा नाहीये अजून फलकावरती. येणारे विकेट फार महत्वाचे आहेत दातोड्या संघासाठी, परंतु एक एक धावा देखील तेवढेच महत्वाचे असतील ते विठ्ठलवाडी या संघासाठी.
अगदी माफक लक्ष आहे, परंतु क्रिकेटमध्ये माफक म्हणून चालणार नाहीये. ज्या पद्धतीने चेंडूने 3 चेंडू हाताळले गेल्यात, त्या 3 चेंडू मध्ये बॅक टू बॅकचे 2 विकेट. नवीन बॅटर मैदानात सज्ज झालाय रोहित. सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व देणं गरजेचं असेल. निखिलसाठी फुलटच चेंडू होता, त्या फुलटच चेंडूवर निखिल प्रहार करू शकला नाहीये. प्रॉपर फटका बसला नव्हता निखिलचा. अगदी बॅक टू बॅकचे 2 विकेट आपण पाहायला मिळाले. एक डॉट चेंडू देखील त्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 विकेट पाहायला मिळत आहेत. रोहित आलाय. रोहित देखील चांगला खेळ करणं जाणतो. बऱ्याच वेळा याचा खेळ आपण पाहिलाय. एक वर्षाचा फलंदाज आहे विठ्ठलवाडी या संघासाठी. सातत्याने उभा राहतो. चांगलं क्षेत्ररक्षण इथून आपल्याला पाहायला मिळते. निशांत मात्र क्षेत्ररक्षण लावतायत. यावेळेला मात्र खराब अशी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नो प्लस 2 म्हणजे 3 धावा या ऍड केल्या जातील. एका चेंडूवरती 3 धावा मिळत आहेत. आणि हा फील्डची देखील संधी असेल रोहितला. रोहितला मोठा प्रहार खेळावा लागेल या चेंडू मागे. जर प्रेशर मधून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर एक मोठा फटका तुम्हाला आणावा लागेल. जर तुम्ही एक मोठा फटका आणतायत तर प्रेशर तुमचा हटला जाईल. एक एक डॉट चेंडू हृदयाचे स्पंदन वाढू शकतात. एक एक विकेट तुमचे हृदयाचे स्पंदन वाढू शकतात डगआउट मध्ये. परंतु दातिवरे संघाला मात्र एक एक धावा रोखावा लागेल. तुम्ही एक एक धावा जर रोखतायत. हाही चेंडू चांगला आहे. भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न चेंडूचा पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्याने चेंडूची हातळी केली. हा पहा चेंडू रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतात. लेग स्टंपला चेंडू झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या 3 वरती. आतापर्यंत 4 चेंडू आपण चेंडूचे पाहिले, त्यामध्ये 2 विकेट. यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त. क्या बात आहे चिंटू, काय गोलंदाजी करतोय आज. यासाठीच तर जॉब वरून त्याला मागावं लागेल. क्या बात आहे. 3 विकेट 3 रन चेंडू मध्ये येणार आहे गौरव सर. कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण त्याला देखील पाहू शकतात. हे रील्स नक्कीच 6 हिटरच्या स्पोर्टच्या चॅनलवर येईल. आणि 6 हिटरच्या स्पोर्टचे एडिटर म्हणून भाविक निजाई असे आजच्या दिवसासाठी त्यांना आमंत्रित केला गेलाय असे आमचे गौरवजी आम्हाला दर्शवतायत. 3 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा अंतिम चेंडू असेल. अजूनपर्यंत कल्पेशकडे स्ट्राईक येत नाहीये. सर्वांचं लक्ष कोणाकडे आहे तर कल्पेशकडे आहे. कल्पेश स्ट्राईक
हेलो 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 चेक हेलो हेलो चेक हेलो 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 चेक. अगदी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये करायचे 16. हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो. 12 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. रितेश निजाई गती. यावेळेला पहिला चेंडू चांगला हाताळला गेलाय. पूर्णपणे प्रेशर वाढवला गेलाय कल्पेशवरती देखील. कल्पेश हा पहिला चेंडू खेळतोय. पहिल्या स्पीडमध्ये त्याला एकही चेंडू खेळताना पाहायला मिळाला नव्हता, परंतु ह्यामध्ये पहिला चेंडू खेळताना हा देखील डॉट चेंडू. 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 विकेट मिळाल्यात. 11 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. हाही चेंडू चांगला आहे. क्या बात आहे गती. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी रितेश निजाईची आपल्याला पाहायला मिळते. गतीमध्ये स्वार झालाय. कल्पेशला मात्र चेंडू बघून खेळावा लागेल. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. त्या लाईफ लाईनचा पूर्णपणे तुम्हाला इथून वापर करायचा आहे. अगदी 10 चेंडू आणि 16 धावेची गरज. यामध्ये मात्र चेंडू पायाकडे होता, परंतु चुकी केली आहे. निशानने थोडासा फंबल झालाय. 2 धावा मिळतील. थोडीशी चूक केली आहे निशांतने. पूर्णपणे प्रेशर होतं त्यांच्यावरती कुठेतरी. पंच डिसिजन आमच्यापर्यंत कळवा. एक्झॅक्टली किती रन आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. जाऊन पचल फलकावरती 5. 9 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. 9 चेंडू आणि 14 धावेची गरज. 3 विकेट प्राप्त झाल्या आहेत आतापर्यंत. कल्पेश चांगला खेळ करेल नो डाऊट. जोपर्यंत कल्पेश आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. एक मोठे फटके मॅचचं समीकरण बदलू शकतात.
आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. पंच 2 धावा ऍड केल्या जातील. आता मात्र 9 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. चला मॅच मध्ये ट्विस्ट आणूयात, थोडीशी रंगतदार. कल्पेश यावेळेला जेल जरूर ड्रॉप झालाय. एक रमेल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल फलकावरती. 1 च्या साह्याने 6 वरती. कॅच सोडला गेलाय कल्पेशचा इष्टरक्षकाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेल्या 6 वरती. 8 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे आता मैदानात. 8 चेंडू आणि 13 धावेची गरज. हाही चेंडू चांगला आहे. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळते रितेशच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 13 धावेवरती समीकरण आलाय. काय कमालीची गोलंदाजी केली भाविकने देखील आणि एका साईडला रितेशने देखील. 8 चेंडू आणि 13 धावेची गरज. एक येणारा डॉट चेंडू पूर्णपणे हृदयाची स्पंदने वाढवतायत. 7 चेंडू आणि 13 धावेची गरज. 7 चेंडू आणि 13 धावेची गरज. महत्वाचा चेंडू. हाही चेंडू चांगला होता परंतु 1 रन कंप्लीट केली जाते. परंतु यावेळेला रितेश पुढे सरकला गेलाय. निशांत पुढे सरसवला गेलाय परंतु 1 रन फक्त आणि फक्त 1 धावा. आता मात्र समीकरण काय म्हणते 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 6 मध्ये करायच्या 12 धावा. कोणता असा गोलंदाज असेल, भरवशाचा गोलंदाज कोण असेल ह्याच्याकडे लक्ष आपण देणार आहोत. काय कमालीचं टेलिकास्ट आपण पाहू शकतात 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून. सुंदर प्रक्षेपण. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो. आपल्याच विभागातील हे चॅनल, आपल्याच विभागातील गौरवजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारे जण मॅच पाहत आहेत, घर बसले या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील करूया सहर्ष वेलकम. 6 चेंडू मागे 12 धावा उभारायचे आहेत. दातिवरे संघ एका साईडला आहे, 2 हाड लढतोय. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. असं एक गोलंदाज, त्याच्या गोलंदाजाकडे सर्वांचं लक्ष असेल. यश भुई आलाय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. 6 मध्ये करायचे आहेत 12. एकही मोठा फटका खेळू शकले नाही आहेत. फक्त 12 चेंडू मागे 7 धावा खर्च केल्या दातिवरे संघाने. 19 धावेची गरज असताना एक लो स्कोरिंग मॅच कशी असते हे मात्र पाहायला मिळालं. वाईट चेंडू आहे, बाहेर जाणारा चेंडू. आता मात्र कल्पेशकडे स्ट्राईक असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये करायचे आहेत 10. कल्पेश आहे तोपर्यंत पूर्णपणे मॅच ऑन आहे मी तरी म्हणेल. कल्पेशकडे खूप सारी क्षमता आहे आणि एका साईडला पाहायला गेलं तर यश देखील कुठे कमी नाही आहे. दातिवरे संघाचे सर्व स्टार खेळाडू तर एका साईडला विठ्ठलवाडी संघाचे सर्व स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील चेंडू चांगला होता. 1 धावा मिळेल. एका धाव्याने समाधान मानावं लागते. डॉट एक धावा मिळेल. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. एक येणारा डॉट चेंडू फार महत्वाचा असेल गौरवजी. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. एक येणारी रन, एक येणारा मोठी मिसफील्ड वाला सॉन्ग नहीं बजना चाहिए. एक जरी गलती वाला सॉन्ग बज गया तो कहानी में ट्विस्ट आ जाएगा. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन मिळते. स्ट्राईक कल्पेशकडे ठेवणं फार महत्वाची गोष्ट असेल का तर 2 धावा इथून उभारल्या जातील आणि इथून 1 रन मिळते. 1 रन मिळते. एका धाव्याने समाधान मानतायत. 4 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे.
मॅच होती कुठे आणि मॅच आणलाय कुठे, हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट कधी बदलेल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलत असतो. 4 चेंडू आणि 8 धावा तुम्हाला उभारायचे आहेत. एक येणारा मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट आणू शकतो, परंतु कल्पेशने मात्र चांगला खेळ करावा लागेल. यावेळेला देखील चांगला चेंडू होता. क्या बात आहे. भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न, थोडासा स्विंग, सुंदर गोलंदाजी याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. जर चेंडू बॅटच्या टप्प्यात आला तर कार्यक्रम मात्र निश्चित आहे. हेच कल्पेशच्या माइंड मध्ये चाललाय. कल्पेशला फक्त एक मोठा फटका खेळायचा आहे. आत्मविश्वास भरपूर सारा आहे कल्पेशकडे. 3 चेंडू आणि 8 धाब्याची गरज आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. यावेळेला ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. 1 रन तर उभारली गेली आहे. एका धाब्याने समाधान मानावं लागते. आता मात्र समीकरण बिघडलं गेलंय. 1 धावा होती तिथून मात्र स्ट्राईक इथे आणली गेली कल्पेशकडे. कल्पेशला फक्त एक मोठा फटका खेचायचा आहे. जर एक मोठा फटका कल्पेश खेचतोय तर सामना इथून बदलला जाईल. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. कोणता संघ भाजी मारेल हे आपण पाहणार आहोत. स्ट्राईक कल्पेशकडे आहे, ज्या या आधी घडलं नाहीये ते आता घडवायचं आहे. निशान डोक्यावरती हात मारतो. निशानला माहित आहे कल्पेशची विकेट किती महत्वाची होती. तर इथून कल्पेशची विकेट गेली असती तर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला असता. परंतु आता कल्पेश आहे. हार न मानणाऱ्या मधलं एक नाव, हार न मानलेल्या मधला एक खेळाडू अर्थातच कल्पेश आहे. आज मनोज पाटील देखील लवकर बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे निखिल देखील लवकर बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी कोणावर ठेवली तर अर्थातच कल्पेश. एक भरवशाचा गोलंदाज, भरवशाचा बॅटर. एक मोठा फटका खेचायचा आहे परंतु डिफेन्स करायचा आहे. एका साईडला आपल्याला पाहायला गेलं तर यशला देखील विसरून चालणार नाही आहे. ज्या पद्धतीने त्याने 4 चेंडू हाताळलेत कमालीचे पाहायला मिळाले. दोन्ही बेस्ट आहेत परंतु हा चेंडू सर्व काही सांगेल. यावेळेला सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता गॅप मध्ये, परंतु यावेळेला मात्र चेंडूची पळझर आपल्याला पाहायला मिळते आहे. आता समीकरण बिघडलं गेलंय. 1 चेंडू आणि 5 धाव्याची गरज आहे. चला कंपल्सरी चेस आहे का हे मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. 1 मिनिट यश. चला यश अँड कल्पेश, तुम्हाला कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला या 5 धावा कंपल्सरी चेस करायच्या आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. कोणता संघ इथून चॅम्पियन ठरेल, कोणता संघ इथून हिरो बनेल, आम्हाला काहीच नको. आम्हाला हा खेळ पाहिजे. क्रिकेट हेच तर नाव आहे. आयुष्यातला सर्वात सुंदर खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेट. सर्व काही शिकून जातो. चिकाटी, देह, मित्रता या क्रिकेटने सर्व काही दिलंय आपल्याला. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. कोणता संघ इथून बेस्ट ठरेल हे आपण पाहणार आहोत. ना भूतो ना भविष्य. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणे हा मूर्खपणाचं लक्षण म्हणून संबोधलं जातं. या 5 चेंडू मागे तुम्ही काय केलं हे आम्हाला माहित नाही. या 17 चेंडू मागे तुम्ही काय केलं हे आम्हाला माहित नाही. या शेवटच्या चेंडू मागे काय करणार आहोत हे महत्वाचं आहे. इथून मॅच फिनिश होतीये. दातीर संघ कॉंग्रॅच्युलेशन. अगदी 19 धावा देखील रोखल्या गेल्यात या 18 चेंडू मागे. काय दातीर संघाचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. यशची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. चिंटूची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर रितेशची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. काय कमालीची गोलंदाजी केल्या. परंतु वेल प्लेड मिस्टर कल्पेश, तुम्ही देखील चांगला खेळ केला. मनोज अँड कंपनी, काही हरकत नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे 19 धावेपर्यंत रोखला गेलाय दातीवरा संघाने. हेच तर क्रिकेट आहे. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. चिंटूचं कौतुक करावं लागेल. सहा चेंडू मागे 12 धावेची गरज असताना काय कमालीची गोलंदाजी केली आहे यशने. चला आपण टॉस मिळवण्यासाठी वरती विनंती करेल
चला निकेत निकेत घाई करा सेलिब्रेशन आपण करणारच आहोत परंतु एक मॅच आपली बाकी आहे ती आपण पूर्ण करूयात चला केळवा संघ आपण देखील त्वरित या चला टॉस करूयात आपण त्यानंतर 5 मिनिटं ब्रेक घेऊयात परंतु टॉस आधी करूयात चला केळवा संघ आपण त्वरित या दातेरा संघाचा डगआउट मात्र आज खुश आहे ज्या पद्धतीने चिंटूची गोलंदाजी क्या बात है चिंटू लाजवाब बॉलिंग चला आपण टॉस करूयात निकेत या केळवा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहेत